भारतीय जनतेमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि नवीन मतदार नोंदणीमध्ये नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा या उद्देशाने 25 जानेवारी हा दिवस आपण मतदार दिवस म्हणून साजरा करत असतो। जागरूक असेल मतदार तर लोकशाही होईल कसदार या उक्तीप्रमाणे 2011 सालापासून भारतामध्ये हा राष्ट्रीय मतदार दिन, जो की निवडणूक आयोगाचा स्थापना दिन आहे, 25 जानेवारी 1950 साली प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती। याचा उद्देश हाच होता की प्रजासत्ताक राज्य निर्माण करण्याआधी नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी या संदर्भात। म्हणूनच हा 25 जानेवारी हा दिवस मतदार दिन म्हणून साजरा करण्याचं भारत शासनाने ठरवलं। 2011 पासून हा मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो संपूर्ण भारतभर। आणि या कार्यक्रमाच्या उद्देशाने आपण सर्व इथे एकत्र जमलेलो आहोत। सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक, कुळ कायद्याचे जनक तसेच शिक्षणाची गंगा तळागाळातल्या बहुजनांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केले ते आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे संस्थापक आदरणीय कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असतो। तर मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी प्रतिमा पूजनासाठी यावे। मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी प्रतिमा पूजनासाठी यावे। तिथी
देवो भव या उक्तीप्रमाणे आपण पाहुण्यांचा यथोचित सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे मी आदरणीय डॉक्टर गमे सरांना विनंती करीन की त्यांनी माननीय श्री महाजन सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय उपप्राचार्य प्राध्यापक दिसागत सरांना विनंती करीन की त्यांनी माननीय श्री नितीन बाहीकर सरांचा सत्कार करावा. यानंतर मी आदरणीय शैक्षणिक पर्यवेक्षक डॉक्टर ठाकरे सरांना विनंती करीन चौधरी सरांना विनंती करीन की त्यांनी माननीय श्री निवृत्ती मगर सरांचा सत्कार करावा, नागरे सरांचा सत्कार करावा. यानंतर मी धमाले सरांना विनंती करीन की त्यांनी आदरणीय श्री सुनील महाजन सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. कार्यक्रमात पुढे जाऊया. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाची भूमिका विशद करण्यासाठी राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक संदीप धमाले सर यांना आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री आबा महाजन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी येवला, तसेच माननीय श्री नितीन बाहीकर नायब तहसीलदार निवडणूक शाखा येवला, तसेच त्यांचे सहकारी माननीय श्री निवृत्ती नागरे निवडणूक शाखा येवला, सुनील महाजन सर महसूल सहाय्यक येवला तहसील कार्यालय, तसेच उपस्थित या ठिकाणी माझे सर्व सहकारी तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य पंढरीनाथ दिसागत सर आणि उपस्थित सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनी तसेच विद्यार्थी मित्रांनो, आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन. आता हा राष्ट्रीय मतदार दिन आपण या दिवशी साजरा करत असतो. मग याच्या पाठीमागचं कारण जे आहे की 1950मध्ये 25 जानेवारी 1950मध्ये भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि या स्थापनेच्या निमित्ताने आपण दरवर्षी हा 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो. तर बघा, याची सुरुवात जी आहे 2011मध्ये 25 जानेवारी 2011मध्ये हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली आणि माझ्या मते 15वा हा राष्ट्रीय मतदार दिन आहे. बघा, आपल्या भारताने लोकशाही राजकीय व्यवस्था स्वीकारली आहे, संसदीय राजकीय व्यवस्था स्वीकारली आहे. या संसदीय व्यवस्थेमध्ये निवडणुकांना अतिशय महत्त्व आहे आणि या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा जो रोल असतो तो मतदारांचा असतो आणि याच्यामध्ये तरुणांनी जास्तीत जास्त राजकीय प्रक्रियेमध्ये यावं या दृष्टिकोनातून तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस जो आहे तो मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत असतो. याच्या माध्यमातून तरुणांमध्ये त्यांना प्रोत्साहन मिळेल, त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येईल, राजकीय व्यवस्थेची माहिती तरुणांना मिळेल, या दृष्टिकोनातून या दिवसाचं महत्त्व आहे.
एवढं बोलून मी माझ्या प्रास्ताविक पूर्ण करतो. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आपण हा मतदार दिवस का साजरा करतो, तर नुसतं मतदारांची जनजागृती, मग ती कशा प्रकारची की तुम्ही मत द्या एवढंच आपल्याला माहिती असेल. कदाचित मला पण याआधी हा दिन साजरा करण्याच्या आधी असंच माहिती होतं की हां, मतदारांना जागरूक करणं आणि त्यांना सांगणं की तुम्ही सर्वांनी मतदान करा. पण तरीसुद्धा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का अजून पाहिजे तितका वाढलेला नाही आहे. खरं तर हा अधिकार देण्यात आलेला आहे भारतीय संविधानामध्ये. भारतामध्ये समान संधी सर्वांना आहे मतदानाची आणि सगळ्याच गोष्टींची स्वतःच्या विकासासाठी. तर आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपण मतदान करावं. ह्या गोष्टीचा उहापोह करताना असं म्हटलं गेलं की तुम्ही कुणालाही बांधील न राहता, कुणाच्याही दबावाखाली न येता मतदान करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि शिवाय वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही मतदार नोंदणी करणं जास्त महत्त्वाचं आहे. तुमची नोंदणी होणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण अशी उदाहरणंसुद्धा समोर आलेली होती की तुम्ही सेटल झालात तुमच्या आयुष्यामध्ये, 18 वर्ष पूर्ण होऊन तुम्हाला 10-15 वर्ष उलटली तरीसुद्धा तुमची अजून मतदार नोंदणी झालेली नाही. अशी कित्येक उदाहरणं आजही भारतामध्ये आहेत. अशा विविध उद्देशाने हा मतदार दिवस साजरा केला जातो आणि सगळ्यांच्या मताचं मूल्य कुणी करू शकत नाही, कारण हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्याचं मूल्य कुणीही वेगवेगळं करू शकत नाही. कुणीही तुम्हाला प्रलोभन देऊन त्याचं मूल्य कमी जास्त करू शकत नाही, कारण श्रीमंत गरीब सगळ्यांच्या मताची किंमत एकच आहे. ही जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी जनतेमध्ये हा मतदार दिवस 2011 पासून आपण आजतागायत साजरा करत आलो आहोत. आणि या दृष्टीने आपल्या महाविद्यालयात सुद्धा दरवर्षी हा मतदार दिवस साजरा केला जातो आणि नवीन मतदारांची नोंदणी आपण दरवर्षी करून घेत असतो. मोठ्या संख्येने आपल्याकडे नोंदणी होत असते. नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही सगळं वातावरण पाहिलेलंच असेल. त्या अनुषंगाने सुद्धा या मतदारांची जनजागृती होणं गरजेचं आहे. या उद्देशानेच आपण इथे जमतो आणि विविध मान्यवरांचं मार्गदर्शन घेत असतो. तर अशा या मतदार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि सर्वजण आपण इथे आपला मतदानाचा हक्क बजावूच, अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि निर्भीडपणे बजावू या उद्देशाने आपण इथे आलेलो आहोत आणि इथून हे व्रत घेऊन जाणार आहोत. तर त्यासाठी आपण एक शपथ घेणार आहोत इथे. मतदार म्हणून जी शपथ दिली जाते की आपण ज्या पद्धतीने, तर ती शपथ मी म्हणणार आहे. त्या शपथेसाठी आपण उभं राहायचं आहे. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, सावधान. प्रतिज्ञेसाठी आपण हात पुढे घ्यायचा आहे. प्रतिज्ञा घेताना आपण फक्त प्रतिज्ञेकडे लक्ष द्यायचं आहे. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद.
एक अभिमानाची गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी माननीय श्री महेश दारुंटे सर यांना LLB केल्यानंतर सनद मिळालेली आहे. वकिली व्यवसाय करण्यासाठी जे ऑथोराइज सर्टिफिकेट लागतं त्याला सनद म्हणतात. ती सनद त्यांना प्राप्त झालेली आहे. कुठल्या विद्यापीठ नाही, बार काउन्सिल, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडून त्यांना ही सनद मिळालेली आहे. तर आपण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदरणीय महाजन सरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करूया. सर, मी तुम्हाला विनंती करते की आदरणीय महाजन सरांना विनंती करते की त्यांनी दारुंटे सरांचा सत्कार करावा. हा एक मोठा आदर्श आहे आपल्यासमोर की आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ज्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये करिअरचा एक नवीन टप्पा गाठलेला आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी ते सज्ज झालेले आहेत. आपल्या कार्यक्रमाकडे वळूया, पुढे जाऊया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे आपल्याला लाभलेले आहेत त्यांचा परिचय करून देण्याची विनंती मी राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक राहुल कुवर सर यांना करते. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आयोजित आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय श्री आबा महाजन साहेब, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी येवला सर, तसे बालकवी आणि साहित्यिक आहेत आणि त्यांच्या आबाची गोष्ट या कथासंग्रहाला 2020 सालचा बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांचं MA मराठीमधून झालेले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये सरांचे कथा आणि कादंबरी अभ्यासक्रमाला आहेत. तसेच आपल्यामध्ये उपस्थित NB भाईकर सर, निवडणूक शाखा नायब तहसीलदार कार्यालय येवला, हे पण आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यानंतर सुनील महाजन, महसूल सहाय्यक तहसील कार्यालय येवला, हे सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर निवृत्ती नागरे, डाटा ऑपरेटर तहसील कार्यालय येवला, हे सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि अखिल अन्सारी सर, महेश दारुंगे सर, हे सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी आपल्यात आणि वक्त्यांमध्ये अधिकचा वेळ न घेता आदरणीय महाजन सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. सर्वांना माझा नमस्कार. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित आमचे स्नेही डॉक्टर भाऊसाहेब गमे, माझे सहकारी नितीन बाहेकर, कॉलेजचा स्टाफ प्राध्यापक अभिलाषा शिंदे, ढमाले सर, त्यांचे सर्व इतर सहकारी, सुनील महाजन, BLO अखिल सर, इतर BLO आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. खरं म्हणजे कालच आम्ही अतिशय घाईने हा कार्यक्रम आयोजित करायचं सरांना विचारलं आणि त्यांनी लगेच मंजुरी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम या कॉलेजने अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. 25 जानेवारी संदर्भात आता मगाशी मी काही पोस्टर्स वगैरे बघितले विद्यार्थ्यांचे आणि त्याच्यामधून खूप चांगला संदेश, नेमकं आपल्याला जे भाषणाद्वारे आपण जे तासभर 2 तास जे बोलणार असतो त्यातून जे आपण सांगणार असतो ते एका चित्रामधून त्यांनी खूप सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे आणि ते मला खूप भावलं. त्या विद्यार्थ्यांनी देखील त्याचं जे सादरीकरण असेल, प्रेझेंटेशन असेल, ते खूप सुंदर रीतीने सादर केलेलं आहे आणि त्यामधूनच संपूर्ण भावार्थ आपल्याला लक्षात येतो. 25 जानेवारीविषयी सरांनी देखील मगाशी तुम्हाला त्याची स्थापना कशी झाली, त्याचं प्रयोजन काय होतं आणि त्याचा मागचा उद्देश काय होता याचं वर्णन देखील केलेलं आहे. मगाशी जे रांगोळी आणि पोस्टर मी बघितले त्यावेळेसच मी तुमचे प्राचार्य गमे सरांना सांगितलं की याच्या एक कॉपी आम्हाला द्या, आम्ही त्याचे फ्रेम तयार करून आमच्या इलेक्शन शाखेमध्ये ते लावू, जेणेकरून आमच्या तहसील ऑफिसमध्ये दररोज शेकडोने लोक येत असतात.
तर ते बघतील आणि जे आपण फक्त दरवर्षी 25 जानेवारीला ते साजरा करतो तसं न होता तुम्ही जर ते पोस्टर आमच्याकडे दिले तर आमच्या तालुक्यामध्ये आमच्या ऑफिसमध्ये रोजच 25 जानेवारी साजरा होईल. ते लोक रोज बघतील आणि त्याच्यामधून थोडा का प्रमाणात का असेना त्यांच्या मनावर त्यांच्या विचारांवर त्याचा परिणाम होईल. म्हणजे अतिशय साधं आहे की कुठल्याही प्रलोभनास बळी न पडता आपण मतदान केलं पाहिजे. चांगला उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे जेणेकरून तो आपल्या मतदारसंघाचा विकास करेल, आपल्या देशाचा विकास करेल, आपल्या विधानसभा क्षेत्राचा विकास करेल. आणि या संदर्भात जे जाणीव जागृती झाली पाहिजे ती फक्त दरवर्षी 25 जानेवारी आपण काय करतो फक्त पुण्यतिथ्या साजऱ्या जयंत्या वगैरे साजऱ्या करतो आणि त्या कार्यक्रमापुरता सीमित राहतो आणि नंतर आपण ते विसरून जातो. तर असं न करता आपण ते केलं पाहिजे. मला सांगताना अतिशय आनंद होतो की मी गेल्या वर्षी ज्या ठिकाणी रुजू झालो आणि त्यावेळेस आम्ही मागच्या 2-3 वर्षांमध्ये म्हणजे लोकसभेच्या आधी देखील आम्ही याच कॉलेजमध्ये एक कार्यक्रम आपण आयोजित केला होता. त्याच्यामध्ये नवीन मतदारांची नोंदणी आपण करून घेतली होती आणि मला आठवतं आहे की आम्ही इथे 2-3 BLO आणले होते आणि ऑनलाईन पद्धतीने कशी आपण ती मतदार नोंदणी करता येऊ शकते म्हणजे कुठलाही हे न करता त्याच्यामध्ये त्या फ्लोचार्ट दाखवून किंवा एक क्लिप दाखवून आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्याचा परिणाम नंतर असा झाला की मला सांगायला आवडेल की नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नोंदणी ही दिंडोरीनंतर येवला तालुक्याची झाली होती. म्हणजे त्याचं सगळं श्रेय आपल्या कॉलेजला आहे. म्हणजे मला आठवतं आहे की आपण सगळ्या विद्यार्थ्यांना वारंवार आपण सांगून इथे काही फॉर्म भरून घेतले, काही त्यांच्याकडनं ऑनलाईन भरून घेतलं आणि ते लोन इतकं पसरत गेलं पूर्ण तालुक्याभरात की नंतर मग आम्हाला म्हणजे इतके झालं की आम्ही एखाद्या रेशन दुकानदाराला विचारलं किंवा माणसाला विचारलं तुम्हाला कोणी सांगितलं तर ते अमुक महाविद्यालयातला एक विद्यार्थी होता त्याने आम्हाला सांगितलं किंवा आमच्या बाजूला एक विद्यार्थी शिकत होता त्याने आम्हाला सांगितलं की नोंदणी करून घ्या. काही लोकांची नावं चेंज होती, काहींचे पत्ते चेंज होते, काहींचा ओळखपत्रामध्ये म्हणजे इपिक कार्डामध्ये काही बदल होता. अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या. तर असं सगळं आपण करून घेतलं तर याच्यामध्ये नवीन मतदारांची विशेषतः सर्वात जास्त म्हणजे जे नवमतदार आहेत त्या सगळ्यांची जास्त नोंदणी आपल्या दिंडोरीनंतर आपल्या तालुक्यामध्ये झाली आहे आणि याचं श्रेय आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे. याचं मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो की अशाच पद्धतीने आपण जास्त आणि हे पण सांगायला मला आवडेल की मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण जर येवला मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी जर बघितली ती 62-63% होती आणि यावर्षी जे मतदान झालं आत्ता विधानसभेला तर ती तुम्हाला विश्वास बसणार नाही 76% मतदान आपल्या मतदारसंघामध्ये झालं. म्हणजे आम्ही जे जागरूकता लोकांमध्ये केली, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये गेलो, लोकांना सांगितलं, सभा घेतल्या, पथनाट्य घेतलं, स्वीप अंतर्गत आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतले, बॅनर्स लावले, त्याच्या मोठ्या प्रमाणात फरक हा झाला. जनरली आपण जर बघितलं तर एवढं मतदान फक्त ग्रामपंचायतीमध्ये होतं. ग्रामपंचायतीमध्ये 70-75% किंवा 72% अशा पद्धतीने आपला रेशो असतो. परंतु लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान हे होत नाही, परंतु ते आपल्या मतदारसंघामध्ये झालं आणि याचं सगळं श्रेय हे नवीन जे मतदार आहेत आपले त्यांना जातं, जे नवीन पिढी आताची आहे त्यांना जातं. म्हणून आपण अशाच पद्धतीने जर आपल्याला आपलं करिअर घडवायचं असेल, आपला देश उन्नत करायचा असेल, आपला आजूबाजूचा परिसर व्यवस्थित करायचा असेल तर आपल्याला आपला जो उमेदवार आहे मग तो भलेच लोकसभेचा असो, विधानसभेचा असो की जिल्हा परिषदचा असो का पंचायत समितीचा असो की ग्रामपंचायतीचा असो, तो अतिशय व्यवस्थितपणे पुढे नेणारा असला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपल्याला निवडून द्यायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा मतदान करणं आवश्यक आहे. बरेच लोक असं म्हणतात की आपण जर मतदानाला गेलो नाही तर काय फरक पडणार आहे, आपल्या एका मताने काय फरक पडणार आहे, असं बरेच लोक म्हणतात. आणि म्हणून लोक मतदानाचा दिवस असला की लोक कुठेतरी पिकनिकला बाहेर जातील, सुट्टी आहे म्हणून कुठेतरी फॅमिलीसोबत कुठेतरी टूरवर जातील, पण मतदान करणार नाही अशी लोकांची मानसिकता होती. परंतु आपण सातत्याने असं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असल्यामुळे आत्ता लोकांमध्ये थोडासा बदल होतो आहे आणि लोक देखील आता काही प्रमाणात का असे ना नाही तुम्ही जर कोणी त्यांना सांगितलं की बाबा रे तुम्ही एवढे रुपये घ्या, तुमच्या घरामध्ये किती मतदार आहेत एवढे, त्याला गुणीला एवढे रुपये घ्या तर आम्हाला मतदान करा, तर आता कुठेतरी लोक त्याला निग्लेक्ट करायला लागले. आणि नको असं नाही आहे, एका मताची किंमत काय असते आपण बघितलं असेल. म्हणजे आम्ही तर अनेकदा बघत असतो की ग्रामपंचायतीमध्ये एकेका मताने लोक पडतात आणि असं ग्रामपंचायतमध्ये आत्तापर्यंत होत असतं. पण जर तुम्ही व्यवस्थित बारकाईने अभ्यास केला तर अशा लोकसभेमध्ये असे अनेक मतदारसंघ होते की त्या ठिकाणी 1-2 मताने सुद्धा लोक उमेदवार पडलेला आहे. म्हणजे तेव्हा त्यांना समजलं की एका मताची किंमत काय असते. म्हणजे आपण देखील मी आता नाव घेणार नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील एक मतदारसंघ असा होता की
काउंटिंग चालू होती आणि काउंटिंग चालल्यानंतर EVMवरची काउंटिंग आपण करत असतो आणि ते पॅरलल पद्धतीने जे पोस्टलद्वारे जे मत आलेलं असतं आपल्याकडे, म्हणजे जे निवडणुकीला जे कर्मचारी असतात त्यांचं पण एक मतदान असतं, पोस्टल मतदान, त्याची पण काउंटिंग पॅरलल चालू असते. तर EVMची काउंटिंग जवळपास संपण्यात आलेली होती आणि मग ते कार्यकर्त्यांना असं वाटलं की आपला उमेदवार निवडून आला. त्यांनी बाहेर जाऊन वगैरे गुलाल वगैरे सगळं जल्लोष वगैरे ढोल वगैरे लावले, नंतर सुरू केलं आणि इकडे पोस्टलची काउंटिंग सुरूच होती. आणि नंतर असं लक्षात आलं की जो बाहेर जो सांगत होते की हा निवडून आला तर तो पडलेला होता आणि दुसरा जो उमेदवार होता 2 नंबरवर असलेला तो निवडून आला होता. तेव्हा पण त्यांना समजलं की एकेका मताची किंमत किती असते. तर अशा पद्धतीने तुमचं एक मत एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं आणि एका मताची किंमत काय असते आपण बघितलं आहे. म्हणून अशाच पद्धतीने ही जागरूकता व्हावी. हे फक्त तुमच्यापुरता सीमित न ठेवता तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगितलं पाहिजे किंवा शेजारच्यांना सांगितलं पाहिजे, जे अज्ञानी आहेत, जे अशिक्षित आहेत त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे अलीकडे आपण जर पूर्वी बघितलं की घरामध्ये एखादा तुमची आई किंवा वडील असायचे तर त्यांचंच चालायचं, म्हणजे ते सांगतील तसं व्हायचं. पण आत्ता ते पूर्ण बदलून गेलेलं आहे. आता तसं राहिलेलं नाही. तर आता घरातला एखादा मुलगा किंवा मुलगी जे सांगते ते लोक आईवडील ऐकायला लागलेले आहेत, म्हणजे त्याच्या पद्धतीने. म्हणून तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं. उद्याचे भावी नागरिक, आधारस्तंभ आणि भारताचे स्वप्न तुम्ही आहात आणि तुमचं करिअर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या करिअरबद्दल बरोबरच आपलं भारताशी सुद्धा बांधिलकी आहे. म्हणून आपल्यासोबतच आपलं भविष्य कसं उज्ज्वल राहील यासाठी तुमचं एका मताची किंमत खूप आहे असं मला वाटतं. पुन्हा एकदा मी सगळ्या नवीन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हे दिवस, म्हणजे थोडंसं या व्यतिरिक्त बोलतो की हे दिवस तुमच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. म्हणजे असं काही नाही आहे की मी सुद्धा आता मगाशी त्यांनी मला सांगितलं की तुमचा परिचय सांगा, तर मी त्यांना मुद्दाम सांगितलं की MA मराठी सांगा, बरोबर. असं जनरली मी कुठे सांगत नाही, पण तरी पण मुद्दा मी त्या विद्यार्थ्यांसमोर सांगितलं की MA मराठी सांगा. म्हणजे बरेच लोक मुलं असं म्हणतात की बाबा रे माझ्यासोबतचा विद्यार्थी हा कुठेतरी BAMS करतोय, पॉलिटेक्निक करतोय, BE करतोय, MBA करतोय आणि मी कुठेतरी ह्या कॉलेजमध्ये येऊन आर्ट्स करतोय, कॉमर्स करतोय किंवा प्लेन सायन्स करतोय आणि कमीपणाची भावना असते. असं काही राहिलेलं नाही. आता तुम्ही कुठल्याही क्षेत्रामधून जा, म्हणजे साधं आर्ट्स असणारा विद्यार्थी देखील UPSC पास होऊ शकतो, एखादा मोठा भव्यदिव्य एखादा शोध लावू शकतो, काहीही करू शकतो. आता जर शिक्षणाचे सुद्धा अट राहिलेले नाही, म्हणजे काही पण होऊ शकतं. म्हणजे काल परवा तर मी असं सहज एक यूट्यूबला हे बघत होतो, तर ते एका बिहारमधल्या एका विद्यार्थ्याने म्हणजे खूप गरीब घरातला, त्याच्यासोबतचे सगळे विद्यार्थी नीटसाठी कुठेतरी कोटा राजस्थानमध्ये गेले, पुण्याला गेले, मुंबईला गेले आणि त्यांनी नीटमधून तयारी केली. आणि हा पोरगा घरी, याच्याकडे प्रचंड गरिबीची परिस्थिती, कुठे कॉलेज म्हणजे पुस्तकं घेण्यासाठी, नीटचे पुस्तकं घेण्यासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नाहीत, क्लासची तर गोष्ट फार लांबची आहे. असं असताना देखील त्याने नीटमध्ये देशामध्ये टॉप केलं. तर त्याला विचारलं की बाबा रे तुझी इथे परिस्थिती अशी, तू कुठे कॉलेजला गेला आणि तुझ्याकडे पुस्तकं पण दिसत नाही, तू साध्या झोपडीमध्ये राहतो, तर काय आहे? तो म्हणे काय नाही, मी यूट्यूबवर बघत सगळं शिकलो आणि सगळं मी आत्मसात केलं, ते रिव्हिजन केलं, शिकलो आणि मी टॉप केलं. म्हणजे असं आहे. म्हणजे आता जे पूर्वी आपण असं म्हणायचो की नाही मग माझे वडील मला शिकवतील का, किंवा आमची परिस्थिती गरिबीची आहे मग मी कसं करणार, तर असं काही राहिलेलं नाही आहे. तुमच्या मनामध्ये जर महत्त्वाकांक्षा असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल, तर तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये टॉपला जाऊ शकतात, भव्य दिव्य काहीतरी घडवू शकतात, करू शकतात, स्वतःचं आयुष्य घडवू शकतात असं मला वाटतं. म्हणून हे दिवस तुमच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे आहेत. कॉलेजमध्ये असे जे वेगवेगळे सण किंवा कार्यक्रम साजरे केले जातात तर त्यामधूनच विद्यार्थी घडत असतो. म्हणजे मगाशी 2-3 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सादरीकरण केलं, तर तिला भलेच ते 2 मिनिटाचं का असेना, पण तहसीलदारांसमोर किंवा प्राचार्यासमोर बोलणं 2 मिनिटाचं का असेना, ती खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे नंतर अशी जर तिने सवय ठेवली होती की उद्या 1000 लोकांसमोर सुद्धा ती भाषण करू शकते, कारण त्याची रुजवात कुठे आहे तर या छोट्याशा कार्यक्रमातून आहे. म्हणजे असं आहे की असं म्हणून कॉलेजमध्ये भलेच आपल्याला कोणी हसलं तरी चालेल, पण असल्या कार्यक्रमांमधून आपण घडत असतो. म्हणून आपण छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला पाहिजे, त्याच्यातून आपण घडत असतो. मगाशी जे सरांनी तुम्हाला जे तुमचे राज्यशास्त्राचे शिक्षक होते त्यांनी जे सांगितलं 5-10 मिनिटाचे जे भाषण केलं, तर मी ते बारकाईने बघत होतो की त्यातले मी जर बघितलं तर आपण त्यातले 3 ते 4 प्रश्न मला MPSCला प्रिलिमला आले होते की 26 जानेवारी 1950ला कशाची स्थापना झाली होती सांगा. ते असं जर आपण नुसतं भाषण म्हणून न ऐकता जर ते बारकाईने व्यवस्थित बघितलं, सांगितलं,
तर भविष्यात तुम्हाला वेगळ्याने तयारी करायची गरज नाही आहे. या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण घडत जातो. तर अशा पद्धतीने आपल्या कॉलेजमध्ये होणारे सण साजरे जे वेगवेगळे कार्यक्रम होतात ते आपण व्यवस्थित बारकाईने बघा. हे कॉलेज खूप छान आहे. म्हणजे आम्हाला वेळोवेळी मला या कॉलेजमध्ये यायला नेहमी आवडतं, कारण आमचे आणि तुमच्या सरांचे खूप वेगळे संबंध आहेत. आपुलकीचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत. त्यांचं आणि आमचे एक वेगळे नाते आहे. ते देखील साहित्यिक आहेत, मी देखील साहित्यिक आहे. आणि मला विद्यार्थ्यांमध्ये जायला नेहमी आवडतं, कारण BAला असेल, MAला असेल, वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये माझ्या साहित्यावर म्हणजे आबाची गोष्ट असेल किंवा इतर पुस्तकं असतील त्याच्यावर अनेक ठिकाणी ते अभ्यासाला पण आहेत. MAला आहे, BAला आहे. नंतर 4 ते 5 प्राध्यापक वेगवेगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये माझ्या साहित्यावर PhD देखील करत आहेत. त्याच्यामुळे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसोबत जायला मला खूप आवडतं. म्हणजे मी MPSC करता करता PhD पण करत होतो. समजा MPSC नाही झाली तर PhD होऊन प्राध्यापक व्हावा असं माझं स्वप्न होतं. पण हरकत नाही, जरी तहसीलदार जरी झालो असेल तरी शेवटी मी कॉलेजमध्ये झालो, तुमच्या समोरच आलो. तर खूप छान वाटतंय. असेच कार्यक्रम तुम्ही आमच्या महसूल विभागातले जे कार्यक्रम असतील त्याला साथ द्यावी आणि सर नक्कीच देतील. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. मी पुन्हा एकदा सरांना विनंती करतो की जे पोस्टर्स आपण केलेले त्याची पुढची एक प्रत द्या. आम्ही 100% त्या आमच्या तहसील ऑफिसमध्ये लावू आणि जेणेकरून तुमचं जे इथलं सौंदर्य आहे ते आमच्या कॉलेजमध्ये ते नक्कीच होईल आणि लोकांना ते फायदा होईल. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि जाता जाता फक्त याच्या व्यतिरिक्त एक सांगतो की आपण सगळे गरिबी म्हणजे सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत. प्रत्येकाच्या घरी शेती आहे. तर ॲग्रीस्टॅक नावाची एक नवीन योजना आलेली आहे. जसं आपण आधार कार्ड बनवलेलं होतं तसंच एक शेतकऱ्यांसाठी एक नव्याने सेम आधार कार्डसारखंच फार्मर ID नावाचं एक आलेलं आहे. तर त्याची मी लिंक आणि यूट्यूबवर कसं ते आपण डाउनलोड करायचं आहे. म्हणजे तुम्ही माई सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील 4 ते 5 मिनिटांमध्ये ते करू शकतात. परंतु घरच्या घरी पण आपल्याला करता येतं. जसं आपण मतदार नोंदणीसाठी आम्ही ते फॉर्म आणलेले आहेत, तुम्ही ते फॉर्म भरून देणार, आम्ही ते अपलोड करणार, ही एक पद्धत झाली. दुसरी तुम्ही डायरेक्ट मोबाईलवर करून तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन करणार, ही दुसरी पद्धत झाली. तसंच ॲग्रीस्टॅकचं तुम्ही माई सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा ते करू शकतात किंवा घरच्या घरी तुमच्या मोबाईलमध्ये पण करू शकतात. त्याला काय लागतं, त्याला फक्त तुमचा गट नंबर म्हणजे तुमच्या नावाने शेती आहे तर त्या कुठला गट नंबर तुमचा आहे तेवढंच एक लागतं आणि आधार कार्ड लागतं आणि मोबाईल, 3च गोष्टी लागतात. ते प्रत्येकाला कंपल्सरी आहे. कारण जर तुम्हाला PM किसानचा 19वा हप्ता पाहिजे असेल म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमच्या वडिलांना तुमच्या कुटुंबाला तर ते कंपल्सरी आहे. हे आपण आता पूर्ण तालुक्यामध्ये हळूहळू सांगतोय. त्याचे मी काही फोटोज आणि यूट्यूबचं एक क्लिप आहे ती सरांना टाकली आहे. सरांना मी विनंती करेल की आपण सगळ्या कॉलेजला ती ग्रुपवर टाकावी जेणेकरून ते सगळ्यांना समजेल. आणि एक 4 ते 5 मिनिटामध्ये जर ते आपण डाउनलोड केलं तर तुम्हाला एक तुमच्या कुटुंबाला म्हणजे समजा तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या वडिलांच्या नावाने शेती आहे, तुमच्या काका चुलत्यांची त्याच्यामध्ये नाव आहे, म्हणजे एका 7/12 तुम्हाला समजतो जमिनीचा उतारा 7/12 त्याच्यावर जेवढ्या लोकांची नावं आहेत तेवढ्या लोकांना तो ID तयार करता येणार आहे. आणि त्या IDमुळे तुम्हाला म्हणजे समजा या आपल्या तालुक्यामध्ये जर समजा या पावसाळ्यामध्ये काही अतिवृष्टी झाली आणि त्याला मदत द्यायची आहे तर तुम्हाला कुठल्याही तलाठ्याकडे जाण्याची आवश्यकता नाही, कुठलाही अकाउंट नंबर देण्याची आवश्यकता नाही. तुमचा डाटा ऑलरेडी आमच्याकडे शासनाकडे फीड राहील आणि दुसऱ्या मिनिटाला तुमचे जेवढं क्षेत्र नुकसान झालेलं आहे तेवढी रक्कम तुमच्या अकाउंटला ऑटोमॅटिक जमा होईल. म्हणजे एवढं फास्ट हे सगळं झालेलं आहे. तर ते करण्यासाठी तुम्ही जर केलं नाही तर ते मिळणार नाही. आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलेलं होतं परंतु लोकांनी पीक पेरायला लावल्या नाही. पीक पेरायला लावलं आणि त्याच्यामुळे त्यांना जरी त्यांनी कापूस लावला होता सोयाबीन लावला तरी पण त्यांना मदत मिळाली नाही. म्हणून हे कोणी सांगितलं पाहिजे तर हे तुम्ही सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. तर तुमच्या आईवडिलांना ते वेळ नाही किंवा त्यांना माहिती नाही किंवा त्याचं महत्त्व माहीत नाही. पण तुम्ही नवीन जी पिढी आहे ती जिनियस पिढी आहे, शार्प पिढी आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. समाजामध्ये काय चाललं आहे, नवीन कुठली योजना आहे त्या योजनेमध्ये माझे आईवडील ते बसत आहेत का, आपण त्या निकषामध्ये बसतोय का, आपण हे बघितलं पाहिजे तर तुमची उन्नती होईल. बरोबर. तर अशा पद्धतीने ते सर टाकतीलच ते आपण त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या माहितीनुसार असं कुणी असं नसेल तरी की त्याच्याकडे शेती नाही आहे. एखाद दुसरा जर सोडला तर प्रत्येकाकडे शेती असेलच काही ना काही. तुमच्याकडे नसेल तर तुमच्या काका चुलत्यांकडे असेल, मावशीकडे असेल, कोणाकडे असेलच. तर ते आपण 2 मिनिटाचं काम आहे ते आपण अपलोड करून घ्यायचं आहे. तुम्हाला एक फार्मर ID तयार होईल, ऑटोमॅटिक PDF त्याची जनरेट होईल आणि ते आधार कार्डासारखं प्रिंट काढून घ्यायचे आणि ते सोबत ठेवायचं आहे. बरोबर. तर पुन्हा एकदा मी तुमच्या कॉलेजमध्ये खूप सुंदर पद्धतीने कार्यक्रम आयोजित केला
आणि मगाशी ज्या सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडम होत्या अभिलाषा शिंदे, त्यांनी देखील खूप सुंदर पद्धतीने सूत्रसंचालन केलं. मी परत एकदा तुमच्या प्राचार्यांना विनंती करेल की आमच्याकडे जर काही कार्यक्रम असला तर त्या मॅडमांना नक्की पाठवा, कारण आमचे सूत्रसंचालक असे असतात की त्यांनी जर ते संचालनात सुरुवात केली तर तो पूर्ण कार्यक्रम तिथे झिरो होऊन जातो. ते नंतर कार्यक्रम असा ऐकावासा पण वाटत नाही. तर अशा पद्धतीने जर संचालन करणारे असेल तर कार्यक्रमामध्ये देखील छान सुंदरता येते. सरांना विनंती करेल की असे काही महत्त्वाचे कार्यक्रम असतील तर त्यांना थोडं अर्धा एक तासासाठी आमच्याकडे पाठवावं. खूप काही मागतोय तुमच्याकडनं. परत एकदा आपल्या सगळ्या कॉलेजला आणि तुमच्या मगाशी सांगितलं की तुमच्या कॉलेजला चांगल्या पद्धतीने नॅक कमिटी येऊन गेली, त्यांना देखील B+ मिळाला. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यानिमित्ताने मी सरांचं परत एकदा अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा मला तुम्ही बोलवा अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुमच्या खूप धावपळीच्या शेड्यूलमधून तुम्ही इथे वेळ काढून आलात. खरं तर त्याला एक वेगळी दृष्टी लागते आणि ती आम्हाला आज कळली इथे की तुम्ही साहित्यिक पण आहात, म्हणून एवढा वेळ आमच्याशी संवाद साधू शकलात आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर तुम्ही एक जबाबदारी दिली आहे दुवा बनण्याची. त्यांचे आईवडील आणि शासनामधला ते नक्कीच पार पाडतील ही जबाबदारी, अशी मी तुम्हाला ग्वाही देते. आणि महाविद्यालयाचं कौतुक केलं त्याबद्दलही धन्यवाद सर. आणि माझं म्हणाल तर साहेब म्हणतील तर आम्ही ते सगळं करतो. धन्यवाद सर त्याबद्दलही. यानंतर मी जास्तीचा वेळ न घेता आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सरांना अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती करते. धन्यवाद मॅडम. आज आपल्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस आपण साजरा करतो आहोत. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी माझे स्नेही, प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत आणि येवल्याचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार आदरणीय आबा महाजन सर येथे उपस्थित झाले. त्यांनी आपल्याशी अतिशय चांगला संवाद साधला आणि मतदार दिवसाबरोबरच आपल्याला ज्या काही सरकारी योजना आहेत त्यांच्याविषयीसुद्धा मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी प्रथमतःच साहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या महाविद्यालयामध्ये त्यांचं खूप खूप स्वागतही करतो. या कार्यक्रमासाठी निवडणूक शाखेचे RNT म्हणजेच रेसिडेंट नायब तहसीलदार नितीनजी बाहीकर सर हेही उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर सुनील महाजन साहेब तेही उपस्थित आहेत. सर्व BLO आहे. माझ्या लाडका विद्यार्थी निवृत्ती जे निवडणूक शाखेमध्ये डाटा एंट्री करण्याचं काम करतात तेही इथे उपस्थित आहे. साहेबांना सांगू इच्छितो की सर तहसील कार्यालयामध्ये आपले जेवढे कर्मचारी आहेत त्यातले जवळजवळ 60% कर्मचारी हे या महाविद्यालयाचे आहेत. त्याच्यामध्ये मोरे असतील, घोरपडे असतील, असे बरेच विद्यार्थी आहे की जे तहसील कार्यालयामध्ये अतिशय चांगली सेवा ते देत आहे. आज आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतो आहोत. तुम्ही जर यूट्यूबला बघितलं तर आपल्याला जे निवडणूक आयोगाचे कमिशनर आहे त्यांचे काही संदेश आपल्याला पाहायला मिळतील. आणि मग राजीव सरांनी जे काही म्हटलेलं आहे तिथे कुठला लोगो आपण स्वीकारलेला आहे. आज 25 जानेवारीला जो लोगो स्वीकारलेला आहे तो बघा तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर साहेबांची खाली सही असते आणि त्याच्यावरती एक टिक मार्क असते अशी ग्रीनमध्ये बरोबरीचं चिन्ह. तसं चिन्ह आता निवडणूक आयोगाने स्वीकारलेलं आहे. म्हणजे या राष्ट्राच्या प्रगतीसाठी आम्ही पॉझिटिव्ह आहोत. आम्ही मतदान करणार आहोत. आम्ही मतदार आहोत आणि समाजापर्यंत मतदार जागरूकता आम्ही पोचवणार आहोत असा संदेश या लोगोमधनं आपल्याला मिळतो. साहेब म्हणाले त्या पद्धतीने साहेब मी गेल्या 22-24 वर्षापासून या महाविद्यालयामध्ये आहे. दरवर्षी आम्ही हा दिवस साजरा करतो आणि अलीकडे तर सलगच म्हणजे रेव्हेन्यूच्या कुठल्याही प्रोग्राम्स असेल तर महाविद्यालयामध्ये घ्यायला आम्हाला
खूप आवडतं. त्यासाठी आदरणीय उपविभागीय अधिकारी साहेब येतात, त्याचबरोबर आदरणीय तहसीलदार साहेब येतात, कधी मुख्याधिकारी साहेब येतात, कधी आपण पोलीस सब इन्स्पेक्टर किंवा पोलीस इन्स्पेक्टर साहेब यांनाही बोलवतो. यातून माझी एक भूमिका असते की हे सगळे दिवस साजरे करत असताना विद्यार्थ्यांमध्ये अशी प्रेरणा मिळावी की उद्या या खुर्चीवरती आज साहेब बसलेले आहेत, त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की उद्या मलासुद्धा या खुर्चीवरती बसायचं आहे, मी सुद्धा इथे बसू शकेल. आणि तो जो आत्मविश्वास आहे तो आजच्या साहेबांच्या व्याख्यानामधनं आपल्याला मिळालेला आहे असं मी मानतो. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे सर, मागील वर्षी आम्ही 1000+ विद्यार्थ्यांची नोंदणी केली. आमच्याकडे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जवळजवळ 250 विद्यार्थी आहे, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये 1250 विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांपैकी ज्यांची नोंदणी झालेली नव्हती म्हणजे मतदार म्हणून, त्यांच्यासाठी आपण निवडणूक आयोगाची जी हेल्पलाईन आहे ती सगळ्यांना मोबाईलमध्ये ते ॲप डाउनलोड करायला सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष फॉर्म नंबर 6 जो आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला होता. त्याचं जे प्रशिक्षण आहे त्यावेळेससुद्धा साहेब आले होते. आणि मग ते प्रशिक्षण या अगोदर वारुळे साहेबही आले होते किंवा आपले उपविभागीय अधिकारी गाडवे साहेबही त्या प्रोग्रामला पूर्वी येऊन गेले होते. आता मागील वर्षीसुद्धा लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर ते येऊन गेले होते. सांगायचा मुद्दा असा की विद्यार्थी जोपर्यंत नाव नोंदवत नाही तोपर्यंत त्याला मतदान करता येत नाही. आणि ते जे कार्ड आहे मतदान, त्याला इपिक कार्ड म्हणतो, ते अतिशय महत्त्वाचं आहे. मी तुम्हा विद्यार्थ्यांना सांगतो की ज्यांना MBA किंवा प्रोफेशनल कॉलेजला जे ॲडमिशन्स घेतात, प्रवेश घेतात, त्या विद्यार्थ्यांना साहेब महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मतदार नोंदणी कार्ड आवश्यक केलेलं आहे. म्हणजे एखाद्या मुलाला BDSला जायचं आहे, एखाद्या मुलाला MBBSला जायचं आहे, त्याचं वय 18+ आहे, त्या विद्यार्थ्याला मतदार कार्ड हे असलंच पाहिजे. नसेल तर त्याला 6 महिने मुदत दिली जाते आणि जर त्या 6 महिन्यामध्ये त्याने नोंदणी केली नाही तर त्याचा प्रवेश नाकारण्यात येतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी, आणि आपल्याला तर सगळ्या सुविधा आपण देतो, आपण त्यासाठी कम्प्युटर उपलब्ध करून दिले होते, मोबाईलवरती सगळ्यांना ॲप डाउनलोड करून दिले होते. आणि मला खात्री आहे की इथून पुढे सुद्धा या मतदार नोंदणीच्या बाबत तुम्ही सगळेजण जागृत असाल. आता बघा की लोकशाहीमध्ये सगळ्यांनी सांगितलं की 25 जानेवारी 2011 आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतो आहोत. त्या अगोदरही आपण मतदार जागृतीच्या बाबत कार्यक्रम घ्यायचो. ते कशा स्वरूपाचे घ्यायचं? सरांनी आता आपले जे पोस्टर प्रेझेंटेशन बघितलं, मला खूप आवडलं. सरांनी खूप चांगली प्रतिक्रिया दिली की मुलांना बऱ्याच गोष्टींचा विचार करता आला पाहिजे. आणि विचार करणं हे अतिशय सकारात्मक गोष्ट असते. म्हणजे तुम्हाला जेव्हा एखादं ऑब्जेक्ट दिलं जातं आणि त्या ऑब्जेक्टच्या नुसार तुम्ही विचार करता तेव्हा त्यावेळेला तुमचा अभ्याससुद्धा होत असतो. त्यामुळे सर आम्ही मागील वर्षी स्वीपच्या अंतर्गत रांगोळी प्रदर्शन भरवलं होतं आणि गट शिक्षणाधिकारी वगैरे यांनी खूप ॲप्रिशिएट केलं होतं. आमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या सगळीकडे त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केल्या होत्या आणि कला वाणिज्य महाविद्यालयाचं नाव अनेक घराघरापर्यंत जाऊन पोहोचलं होतं. कारण त्या रांगोळ्या इतक्या बोलक्या होत्या, म्हणजे आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं. आम्हाला असं वाटलं 10-12 विद्यार्थींनी फक्त रांगोळ्या काढतील. ते जवळजवळ 40-42 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्या रांगोळ्यांचं प्रेझेंटेशन जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा गट शिक्षणाधिकारी आणि BDO साहेब यांनी सुद्धा ते खूप ॲप्रिशिएट केलं होतं. आता मतदान नोंदणीचा जो अधिकार आहे मतदार नोंदणीसाठी, तो तुमचं वयाचं 18 वर्ष पूर्ण पाहिजे, तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजे. आणि ही नोंदणी झाल्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन केली तर तुमच्या यादीत नाव आलं की नाही ते सुद्धा तुम्हाला तपासून पाहता येतं. त्याच्यानंतर 8 नंबरचा एक फॉर्म असतो, काही दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्त्याही आपल्याला करता येतात. आपण जो 6 नंबरचा फॉर्म देणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला नवीन ज्या नोंदणी आहे म्हणजे मॅन्युअली, नंतर मग तहसील कार्यालय ते
त्याचे प्रत्यक्ष डाटा एंट्री केली जाते ऑनलाईन आणि मग तुम्हाला जे इपिक कार्ड आहे ते तुम्हाला दिलं जातं. आता महाराष्ट्र शासनाने खूप सुंदर इपिक कार्ड प्रदान केलेले आहे. म्हणजे आपल्याला ते ओळखपत्र सतत आपल्या खिशात ठेवावं असं वाटतं. पुराव्यासाठी ते आपल्याला आवश्यक आहे. तुम्ही भारताचे नागरिक म्हणून तो पुरावा तुमच्याजवळ आहे. जसं आपलं आधार कार्ड आहे त्या पद्धतीने त्या कार्डचासुद्धा तुम्हाला खूप चांगला उपयोग होतो. कारण तुम्हाला रेशन कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला इपिक कार्ड पुन्हा तिथं जोडावं लागतं, किंवा तुम्हाला रहिवासी दाखला काढायचा असेल तर इपिक कार्ड तिथे जोडावं लागतं. त्यामुळे तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता झालं मतदार नोंदणीची प्रक्रिया मी तुम्हाला सांगितली, त्याच्याबरोबर तुम्ही जागृत कसं राहिलं पाहिजे हे सांगितलं. आता याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले पाहिजे की आज आपण बघतो की सगळे BLO आलेले आहे, त्यांचंही मी खूप स्वागत करतो की इथे आपल्याला ही नोंदणीसाठी महाविद्यालयाची खूप म्हणजे गरज आहे. का? कारण महाविद्यालयाचं येणारा म्हणजे आपल्याकडे FYला येणारा जो विद्यार्थी तो नुकताच 18 वर्ष पूर्ण झालेला असतो किंवा होण्याच्या स्थितीत असतो. SY-BAचे जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही जातो सर आणि त्यांना सांगतो की तुमचं मतदार कार्ड निघालेलं आहे का किंवा ती नोंदणी झाली आहे का. जेव्हा तो विद्यार्थी नाही म्हणतो तेव्हा आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हे सगळे फॉर्म देतो आणि त्यांची नोंदणी करून घेतो. आता बघा की लोकशाहीमध्ये मताला किती किंमत आहे हे सरांनी सांगितलं. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला समान अधिकार आहे. म्हणजे बघा, मी जर इथे माझं नाव या यादीत असेल आणि मला विधानसभेची निवडणूक लढवायची असेल तर मी सुद्धा फॉर्म भरू शकतो. गव्हर्नमेंटचे जेवढे नियम आहेत तेवढे नियम मी डिपॉझिट भरलं, माझं यादीत नाव आहे, सूचक अनुमोदक ऑनलाईन ती माहिती भरू शकतो आणि मी सुद्धा निवडणुकीला उभं राहू शकतो. म्हणजे असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपण या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मी एक आयुष्यामध्ये सर पहिल्यांदाच एक निवडणूक लढवली होती आणि अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून आलो होतो. ती म्हणजे बोर्ड ऑफ स्टडीजची निवडणूक. आणि ज्या वेळेला मी मतदान करायला गेलं तेव्हा मला मतदान करतोय हा त्यावेळेस खूप मोठा आनंद झाला होता. कारण साधारण माणसाचं नाव हे शक्यतो येत नाही, त्यालाच मतदान करण्याची वेळ फार कमी लोकांना येते. तर सांगायचा मुद्दा असा की आपण जागृत असलं पाहिजे, मतदार नोंदणी केली पाहिजे आणि सरांनी सांगितलं त्या पद्धतीने कुणाकडनं ही द्रव्य लोभ ठेवू नका. अतिशय साक्षेपी पद्धतीने अतिशय संयमाने मतदान करा. आता निवडणूक आयोगाने जेवढे उमेदवार असतात त्यांच्या नावाच्या खाली अजून एक तुम्हाला मत देण्याचा एक अधिकार दिलेला आहे किंवा एक सिस्टीम ठेवलेली आहे की उभे राहिलेले जेवढे उमेदवार आहेत ते उमेदवार तुम्हाला आवडत नसतील पण तुम्हाला मतदान तर करायचं आहे तर तुम्ही नोटाला देऊ शकता. म्हणजे एवढे सगळे जे उमेदवार आहेत त्यांचं काही मला आवडत नाही, ते काम करतील की नाही याची मला गॅरंटी वाटत नाही, त्यावेळेस मी नोटाला देऊ शकतो. आणि माझ्या माहितीसाठी येवला तालुक्यामध्ये 1,500 लोकांनी नोटाला मतदान केल्याचं मला पेपरमध्ये स्मरतं. आता येवला तालुक्यामध्ये जवळजवळ म्हणजे विधानसभेला माझ्या माहितीप्रमाणे 3 लाख प्लस म्हणजे 3 लाखापेक्षा जास्त मतदार आहेत. किती चांगली गोष्ट आहे. आणि सरांनी सांगितलं त्या पद्धतीने 76% लोकांनी मतदान केलं, ही तर त्याहीपेक्षा चांगली गोष्ट आहे. याचं सगळं श्रेय हे तहसील कार्यालय, प्रांत ऑफिसर साहेब किंवा इथलं रेव्हेन्यूचे जेवढे ऑफिसर्स आहे त्यांना जातं असं मी मानतो. कारण मला निवडणूक शाखेमधनं सारखे फोन यायचे तेव्हा, सर काही झालं तरी चालेल, मला नेहमी आकडे जा म्हणायचे. 500 नाही अजून 700 झाले पाहिजे. मी 700 केले की ते म्हणायचे नाही अजून 800 झाले पाहिजे. 1000 झाल्यानंतर ते म्हणायचे की नाही अजून काही झाले तर बघा निवृत्तीकडे पाठवा त्यांना. आणि मग 1000च्या प्लस आपण ती नोंदणी केली. याचा अप्रूप आम्हालाही वाटलं कारण माझ्या विद्यार्थ्यांना ते कार्ड मिळणार आहे, ते भारताचे नागरिक आहे, ते चांगले मतदार आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण हा दिवस पार पाडत असताना आपण सगळ्यांनी जी शपथ घेतलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण आपण धर्मनिरपेक्ष आहोत, आहे की नाही. भारतीय लोकशाहीमध्ये आपण निरपेक्ष आहोत.
आणि मग जो योग्य उमेदवार तुम्हाला वाटेल त्याला मतदान हे केलं पाहिजे. 2024-25 हे जे साल आहे म्हणजे आता याच्यामध्ये खूप इलेक्शन्स आहे. लोकसभा झाले, आता विधानसभा झाले, काही विधान परिषदेचे होतील, त्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, महानगरपालिका याचे सगळे इलेक्शन्स आता सुरू होतील. त्यावेळेसही तुमचं जिथं जिथं मतदान असेल तिथं ते निरपेक्षपणे केलं पाहिजे असं मी आव्हान करतो. या कार्यक्रमासाठी माझे मार्गदर्शक प्रसिद्ध साहित्यिक आदरणीय तहसीलदार साहेब आबा महाजन सर उपस्थित राहिले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. निवडणूक शाखेतील सर्व अधिकारी, सर्व BLO उपस्थित राहिले, त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि साहेबांना विनंती करतो की सर जेव्हा असे काही कार्यक्रम असतील तर तुम्ही नेहमी आमच्या महाविद्यालयामध्ये या, अशी एक विनंती करून येथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण वळूया आपल्या कार्यक्रमाच्या गोड भागाकडे. मी प्राध्यापक वाव्हळ सरांना विनंती करते की त्यांनी आभाराचं महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग तथा तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक साक्षरता व मतदार नोंदणी अभियानाचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. आजचे प्रमुख पाहुणे, आजचे प्रमुख मार्गदर्शक तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी येवला आणि संबंध महाराष्ट्राला परिचित असलेलं एक नाव, प्रसिद्ध कवी, लेखक आदरणीय आबा महाजन साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. खरं तर आबा महाजन साहेबांचं नेहमीच मार्गदर्शन आमच्या महाविद्यालयाला, आमच्या विद्यार्थ्यांना मिळत असतं. महाविद्यालयाप्रती त्यांचा नेहमीच स्नेह राहिलेला आहे, त्यांचं प्रेम आम्हाला सतत मिळत असतं. आजही ते मिळालं. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी यथोचित मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आदरणीय महाजन साहेबांचं महाविद्यालयाच्या वतीनं, सन्माननीय प्राचार्य साहेबांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. त्यासोबतच येवला निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार माननीय श्री नितीन बाहीकर साहेब हेही उपस्थित राहिले, त्यांच्याप्रती खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. त्यासोबतच निवडणूक शाखेचे माननीय श्री निवृत्ती नागरे साहेब, आमच्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आदरणीय निवृत्ती नागरे साहेब. त्यासोबतच माननीय श्री सुनील महाजन साहेब, महसूल सहाय्यक येवला, माननीय ॲडव्होकेट महेश दारुंटे साहेब, माननीय अखिल अन्सारी साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं, सन्माननीय प्राचार्य साहेबांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. मंचावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, उपक्रमशील प्राचार्य, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांचंही मी या प्रसंगी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर, महाविद्यालयाचे सन्माननीय शैक्षणिक पर्यवेक्षक डॉक्टर रवींद्र ठाकरे सर यांच्याप्रतीही खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्यांनी केलं आणि हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणला ते राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक संदीप ढमाले सर, ज्यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं ते प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम, ज्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला ते प्राध्यापक राहुल कुवर सर यांचेही खूप धन्यवाद. राज्यशास्त्र विभागाच्या प्रती खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक स्नेही या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. वेळेअभावी सर्वांचं नामोल्लेख मी या ठिकाणी टाळतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे सर्व लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याप्रतीही खूप धन्यवाद, त्यांच्याप्रती खूप कृतज्ञता. असंच सहकार्य तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला आणि महाविद्यालयातल्या प्रत्येक उपक्रमाला करावं अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी हे फॉर्म दिले जाणार आहेत तहसील कार्यालयातर्फे. आपलं या ठिकाणी एक फोटो सेशन माननीय तहसीलदार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर दुसरी सूचना अशी आहे की महाविद्यालयाच्या गेटवरती आपल्याला फोटो सेशनसाठी जायचं आहे, तिथंही तुम्ही उपस्थित राहायचं आहे. आणि यानंतर आदरणीय धनगर सरांच्या मार्गदर्शनाखाली जो काही आपण पिंक डे आणि मिसमॅच डे जो आहे तो डे सुद्धा आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे.
त्या डेजमधून आपल्याला जे काही प्रथम द्वितीय तृतीय जे काही क्रमांक आहेत ते क्रमांकसुद्धा काढायचे. एकूण सगळे आजच्या आपल्या एक दिवसाचे उपक्रम आहेत. या कार्यक्रमानंतर या सगळ्या गोष्टींची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी घ्यावी अशी एक विनंती करतो. आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आता समोर यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची नाव नोंदणी मतदार यादीमध्ये झालेली नाही अशी 18 वर्ष पूर्ण असलेली जी काही विद्यार्थी या ठिकाणी असतील, ज्यांची नोंदणी अद्याप झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म घेऊन जायचा आहे. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांच्या घरी कोणी पालक असेल, ज्यांची मतदार नोंदणी भाऊ असू शकतो, बहीण असू शकते, घरातली कोणी व्यक्ती असू शकते, ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं गेलेलं नाही, अशा सगळ्यांनी तो फॉर्म या ठिकाणाहून घ्यायचा आहे. आणि आपली जे काही आपल्या सदस्यांची किंवा तुमची मतदार यादीमध्ये नाव नोंदवून आपण आपल्या नागरिकत्वाचा जो काही आपला हक्क आणि अधिकार आहे तो आपल्याला या ठिकाणी बजावायचा आहे. आपलं कर्तव्य या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. हां, विद्यार्थी तो फॉर्म महाविद्यालयात आणायचा म्हणतो. हो, तो फॉर्म भरून महाविद्यालयातच आणायचा आहे. BLO साहेब, हां, तो फॉर्म भरून घेऊन तुम्ही या ठिकाणी आणू शकता. आपल्याकडे आदरणीय कुऱ्हाडे सर BLO आहेत किंवा तहसील कार्यालयाशी संबंधित जे काही BLO असतील त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करतील. फक्त तुमची जबाबदारी आहे तो तुम्ही फॉर्म घ्या, तो फॉर्म भरा आणि या आमच्यापर्यंत आणून तो फॉर्म पोचवायचा आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे आता. कधी ग्रोकर सगळे प्राध्यापक यावं जागा आहेच भाई. गेटवर मुलींनो सगळ्यांनी गेटवर थांबा बरं का, जाऊ नका कुणी. आपल्याला जायचंच असतं, घरीच जायचं असतं, रोजच जायचं असतं, पण डेज आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे. गेटवरती आपल्याला माननीय तहसीलदार साहेबांसोबत फोटो घ्यायचा आहे. पायऱ्यांवरती कालच्या सारखं थांबून जा. माना दोन उदय